सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण प्रॅक्टिस सेट 3.3 बघणार आहोत. तर चला तर मग सुरू करूया. प्रॅक्टिस सेट 3.3 त्यातला फर्स्ट क्वेश्चन आहे, फाइंड द क्यूब रूट्स ऑफ द फॉलोइंग नंबर्स. ओके, तर त्याचे क्यूब रूट काढूया आता आपण. आता पहिला काय आहे त्यातला 8000. आता इथं 0 0 दिसत आहेत, तर इझी आहे. 5 किंवा 10 ने आपण त्याला भाग घालवू शकतो, पण 10 ने आपण इझीमध्ये इथं भाग घालवू शकतो. ठीक आहे, त्यामुळे आपण 10 घेतोय. 5 चे फॅक्टर आपले जास्त होतील, सो 10 ने आपण घेतोय. ठीक आहे, बघा 10 ने घेतला, 10 8 जा 80, उरलेत किती 1 2. ठीक आहे, परत 10 8 जा 80, परत एक 0 उरला तो घेतला, परत 10 8 जा 80. राईट, आता 8 ला 2 ने आपण भाग घालूया. ठीक आहे, 2 4 जा 8. राईट, 2 2 जा 4 अँड 2 1 जा 2. ओके, इथे आपल्याला त्याचे फॅक्टर्स मिळालेले आहेत. तर आपण आता कसं लिहिणार आहे, 8000 इज इक्वल टू 10 इंटू 10 इंटू 10 अँड 2 इंटू 2 इंटू 2 इज इक्वल टू काय होणार, 10 क्यूब इंटू 2 क्यूब. आता हे क्यूब काय करू आपण एकत्र घेऊया. 10 इंटू 2 क्यूब इज इक्वल टू किती आलं, 10 2 जा 20 क्यूब. राईट, आता आपला आन्सर काय आलेला आहे फायनल, क्यूब रूट ऑफ 8000 इज इक्वल टू 20. 20 कसा आला आन्सर सांगितलेला आहे तुम्हाला मी. कसं, तर क्यूब रूट आणि क्यूब काय होतं, कॅन्सल होतो. कसा कॅन्सल होईल बघा, इथं मी थोडंसं सांगते परत एकदा डिटेलमध्ये तुम्हाला. आता आपण हेच कुठल्या पद्धतीने लिहू शकतो, 8000 ओके 1/3 असं आपण लिहू शकतो ना. हा क्यूब रूटच झाला ना, 1/3 मीन्स. तर आता आपलं आन्सर काय आलेला आहे बघायचं, 20 क्यूब. 800चा आन्सर काय आलेला आहे, 20 क्यूब आलेला आहे, आणि हा 1/3. आता ह्या दोघांमध्ये काय नाही म्हटल्यानंतर काय असणार आहे, मल्टिप्लिकेशन असणार आहे, बरोबर. तर 20 3/3 असा आन्सर येईल, बरोबर. आता हे 3 1 जा 3 होते, तर राहतात किती 20 आलेला आहे. 20 आलं लक्षात. क्यूब आणि क्यूब रूट हा काय होतो, एकमेकाला कॅन्सल होतो. सो आपलं फायनल आन्सर आलेला आहे 20. नेक्स्ट सेकंड बघा, सेकंड काय आहे 729. आता आपण त्याचे फॅक्टर्स करूया. 729. आता इथे लास्टला काय आहे 9 आहे, सो आपल्याला लक्षात येते की ह्याला 3 ने आपण डिवाइड करू शकतो, बरोबर. तर 3 ने डिवाइड करूया. 3 2 जा 6 ओके, राहिला 1. 3 4 जा 12 ओके, आणि 3 3 जा 9. परत 3 ने जातं कारण इथं 3 आहे. 3 8 जा 24, 3 1 जा 3. राईट, परत त्याला 3 ने जातो भाग. ठीक आहे, 3 2 जा 6, राहिले किती 2, आणि हा 1 म्हणजे 21 झाला. 3 7 जा 21. राईट, परत बघा 3 ने जातो ह्याला भाग, 3 9 जा 27. आता इथं 3 3 जा 9, 3 1 जा 3. ओके, 3 3 चे फॅक्टर आपल्याला मिळालेले आहेत. तर आपण इथं कसं लिहिणार आहे, आता इथं आपल्याला क्यूब रूट काढायचं आहे. क्यूब रूट ऑफ 279 इज इक्वल टू, मी आता इथं डायरेक्ट घेते, 3 इंटू 3 होल क्यूब इज इक्वल टू काय येईल, 3 3 जा 9 क्यूब. ठीक आहे, तर आपलं फायनल आन्सर काय येईल, क्यूब रूट ऑफ 729 इज इक्वल टू 9. हे आपलं फायनल आन्सर येईल. 9 कसं येईल हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. क्यूब आणि क्यूब रूट काय होतं, कॅन्सल होतो. थर्ड एक्झाम्पल बघा, त्यातलंच काय आहे 343. आता याचे आपण काय करूया, फॅक्टर्स करूया. 343. आता बघा थोडंसं लक्षात घेतलं तर इथं
3 तर भाग जाणार नाही. ओके, क्लिअर आहे. तर इथं 7नी आपण भाग घालवू शकतो. ठीक आहे. 7 4 जा 28 आणि 7 9 जा 63. ओके. परत 7 7 जा 49. परत 7 1 जा 7. 3 फॅक्टर्स आले 7चे. तर आन्सरमध्ये काय येईल? क्यूब रूट ऑफ 343 इज इक्वल टू 7 इंटू 7 इंटू 7 इज इक्वल टू 7 क्यूब. ओके. तर क्यूब रूट ऑफ 343 इज इक्वल टू 7 हे आपल्याला फायनल आन्सर. लक्षात आलं? नेक्स्ट बघा, त्यातलंच 4th काय आहे? -512. ओके. तर आपण 512 आता मायनस काय करतो आपण? एंडला ठेवतो. आपल्याला माहिती आहे की क्यूबमध्ये जर मायनस असेल तर आन्सर कशात येणार आहे? मायनस, म्हणजे निगेटिव्हमध्येच येणार आहे. सो आपण आता इथं फॅक्टर्स पाडताना मायनस काय करूया? बाजूला ठेवूया थोडंसं. ठीक आहे. बघा, 2 2 जा 4. ओके. 2 5 जा 10. आता इथं एक 1 उरलाय, झाले 12. 2 6 जा 12. परत इथं 2 ने भाग घालूया. 2 1 जा 2, 2 2 जा 4, राहिला इथे 1, 16 झाले. 2 8 जा 16. ओके. परत 2 ने भाग घालूया. 2 6 जा 12, 2 4 जा 8. परत आता इथं 4 आहे म्हटलं, परत 2 ने भाग जातो ना. 2 3 जा 6, 2 2 जा 4. परत 2 ने भागवल्या. 2 1 जा 2, 2 6 जा 12. परत 2 ने जातो. 2 8 जा 16. ओके. बघा पुन्हा 2 4 जा 8. ओके. 2 2 जा 4 आणि 2 1 जा 2. ठीक आहे. आलं लक्षात? तर आता बघा इथं 3 चे फॅक्टर्स आहेत का? हे 3 चे झाले, हे 3 झाला, हा 3 झाला अँड हा 3 झाला. ओके. तर आपलं आन्सर काय येईल? देअरफॉर क्यूब रूट ऑफ, आता मायनस घेऊया, मायनस 512 इज इक्वल टू 2 इंटू 2 इंटू 2, परत 2 इंटू 2 इंटू 2 आणि काय आला? परत 2 इंटू 2 इंटू 2. तर काय येईल? 2 चा क्यूब इंटू 2 क्यूब इंटू 2 क्यूब. फायनल काय येईल? 2 इंटू 2 इंटू 2 ब्रॅकेट क्यूब. ओके. तर काय आलं? 2 2 जा 4, 4 2 जा 8, राईट? 8 क्यूब. आता हा मायनस असल्यामुळे इथं मायनसमध्ये येईल. ठीक आहे. तर फायनल आन्सर आपलं काय येईल? देअरफॉर क्यूब रूट ऑफ मायनस 512 इज इक्वल टू -8. हे आलं आपलं फायनल आन्सर. 5th एक्झाम्पल बघा, -2744. ठीक आहे. त्याचे फॅक्टर्स घेऊया. -2744. आता इथं 4 आहे म्हटल्यानंतर एंडला बघा 4 आहे. सो इवन नंबरनी त्याला आपण डिवाइड करायचं. 2 ने डिवाइड करूया. सॉरी, इथं मायनस आपण इथं घेऊ नका. ठीक आहे. फॅक्टर्समध्ये मी इथं चुकून घेतलेलं आहे, पण तुम्ही घेऊ नका. बघा 2 1 जा 2, 2 3 जा 6, राहिला 1, 2 7 जा 14 आणि 2 2 जा 4. ओके. परत 2 ने डिवाइड होत आहे. तर 2 6 जा 12, 2 8 जा, आता 12 आहे, 1 उरला ना, तर 17 झाले. 2 8 जा 16, परत 1 उरला, 2 6 जा 12. ओके. पुन्हा 2 ने तर भाग जातो त्याला. 2 3 जा 6, 2 4 जा 8, 2 3 जा 6. ठीक आहे. आता 2 ने भाग जाईल का? तर नाही. का? तर ऑड नंबर आलेला. तर इथं ऑड नंबरनी 3 ने पण भाग जाणार नाही. आता फर्स्ट एक्झाम्पल होतं बघा आपलं 3 4 3. ठीक आहे. तेच इथं आलेलं आहे. तर 3 ने भाग जाणार नाही याला, तर 7 ने जातो. ठीक आहे. तर 7 ने आपण याला डिवाइड करूया. 7 4 जा 28, राहिले 6. ठीक आहे. आणि 7 9 जा 63. ओके. 7 7 जा 49, 7 1 जा 7. ओके. तर बघा इथं 2 चे 3 फॅक्टर्स आहेत आणि 7 चे. तर आन्सरमध्ये काय येईल? क्यूब रूट ऑफ 2744 म्हणजे 2744
744 इज इक्वल टू फॅक्टर्स काय आलेले आहेत 2 इंटू 2 इंटू 2 आणि 7 इंटू 7 इंटू 7 असे फॅक्टर आलेले आहेत. तर आपण लिहिणार आहे कसं 2 क्यूब इंटू 7 क्यूब इज इक्वल टू ब्रॅकेटमध्ये 2 इंटू 7 क्यूब झाले किती 7 टू जा 14 क्यूब. ओके, आता फायनल देअरफॉर क्यूब रूट ऑफ मायनस 2744 इज इक्वल टू किती आले मायनस, आता मायनसमध्येच येणार ना आन्सर त्याचं क्यूब रूट असल्यामुळे -14 हे आपल्याला फायनल आन्सर. ठीक आहे, कसं आलं 14 लक्षात आलं, क्यूब रूट आणि क्यूब कॅन्सल होईल. ठीक आहे, तर 14 आन्सर आलेला आहे. 6 बघा 32,768. ओके, त्याच्या आता फॅक्टर्स करूया आपण. 32,768 थोडंसं हे मोठी संख्या दिसते आपल्याला, सो काही टेन्शन नाही. बघा आता इथं 8 आहे, सो मला माहिती आहे की 4नी भाग जाणार आहे. तुम्ही थोडासा विचार करून तुम्ही 2 नाही घालवू शकताय, पण थोडंसं हे जास्त होईल, तुमचं काय प्रोसेस थोडी जास्त होईल. सो इथं मला माहिती आहे 4नी भाग जाईल, तुम्हालाही प्रॅक्टिसने हळूहळू कळून जाईल. सो आता मी इथं 4नी त्याला काय करते डिवाइड करते. 4 8 जा 32, 4 1 जा 4, किती राहिले 3 राहिले. ठीक आहे, 36 झाले. तर 4 9 जा 36 आणि 4 2 जा 8. ओके, परत इथं 4ने आपण त्याला भाग घालवतोय. 4 2 जा 8. ठीक आहे, आता इथं 1 आहे, सो आपण 0 घेतोय कारण 4च्या टेबलमध्ये तर 1 नाही आहे. तर 4 0 0 आला, झालं इथं 19. ओके, 4 4 जा 16, 17 18 19 म्हणजे 3 राहिली, आता 32 झाला इथे. ठीक आहे, तर 4 8 जा 32. राईट, पुन्हा 4नी भाग घालूया. 4 5 जा 20, 4 1 जा 4, 4 2 जा 8. नेक्स्ट बघा इथं परत 4नी आपल्याला डिवाइड होतं, तर बघा 4 1 जा 4, यातला एक राहिला, झाले 11. ठीक आहे, 4 2 जा 8, 8 नंतर 9 10 11, 3 राहिले, तर 32 झालेला इथं. ठीक आहे, 4 8 जा 32. परत इथं 4नी आपण भाग घालूया. 4 3 जा 12. ओके, आणि 4 2 जा 8. बघा परत इथं 4नी भाग जातो याला. 4 8 जा 32. ठीक आहे, आता 4नी याला भाग जातो पण 2 फॅक्टर्स येतील, सो आपण इथं 2नी त्याला भाग घालूया. ठीक आहे, 3 फॅक्टर्ससाठी 2नी डिवाइड करा. 2 4 जा 8, 2 2 जा 4, 2 1 जा 2. राईट, नेक्स्ट आता बघा इथं 3चा एक ग्रुप झालाय, परत 3चा एक म्हणजे 3 टाइम्स. ओके, 4 हे 3 टाइम्स आलेत, इथं 3 टाइम्स आलेत, इथं 3 टाइम्स आलेत आणि इथं 3 टाइम्स. सो आन्सरमध्ये आपण क्यूब रूट ऑफ 32,768 इज इक्वल टू 4 इंटू 4 इंटू 4, परत 4 इंटू 4 इंटू 4, परत 2 इंटू 2 इंटू 2. तर किती झाले 4 इंटू 4 इंटू 2चा होल क्यूब. ठीक आहे, तर बघा 4 4 जा 16, 16 2 जा 32, 32चा क्यूब. ठीक आहे, 32 क्यूब. आता आन्सर काय आलेला आहे आपलं, देअरफॉर क्यूब रूट ऑफ 32,768 इज इक्वल टू 32. हे आपलं फायनल आन्सर आलेलं आहे. ठीक आहे, हे लक्षात आलंय तुमच्या. बघा क्वेश्चन नंबर 2 सिम्प्लिफाय. त्यातला फर्स्ट क्वेश्चन आहे क्यूब रूट ऑफ 27/125. ठीक आहे, तर आता अशा वेळेला आपण काय करणार आहोत, हे आपल्याला माहिती आहे की कशानुसार मगाशी मी सांगितलेलं तुम्हाला a/b होल क्यूब असेल तर आपण काय करणार आहोत, सेपरेट मीन्स a³ b³ करणार आहोत. बरोबर, आता तसंच ह्या दोघांचंही आपण करणार आहे, म्हणजेच काय करणार आहे क्यूब रूट ऑफ 27/³ रूट ऑफ 125. ठीक आहे, आता ह्यांचे सेपरेट आपण काय करणार आहोत, फॅक्टर्स पाडणार आहोत. 27चे फॅक्टर्स बघूया.
आता हे इझी आहे. 27चे फॅक्टर्स ज्यावेळेला आपण बघतो तर खूप इझी आहे की 3चा क्यूब काय आहे 27 आहे. माझं मत आहे की ॲटलिस्ट तुम्हाला 20पर्यंत तरी स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट किंवा क्यूब आणि क्यूब रूट हे तुम्हाला माहीत पाहिजे किंवा आलं पाहिजे, जेणेकरून तुमचा वेळ पण वाचेल आणि जास्त तुम्हाला विचार करण्याची गरजही लागणार नाही. बघा आता इथं मला माहिती आहे 3नं डिवाइड होते, तर 3 9 जा 27, 3 3 जा 9, 3 1 जा 3. ओके, हा झाला 27चा. आता कोण आहे 125. आता याला 5नी डिवाइड होतं. ओके, 5 2 जा 20, 5 5 जा 25. परत 5नी जातोय, 5 5 जा 25, 5 1 जा 5. ठीक आहे, आलं लक्षात. ह्याचे आपल्याला फॅक्टर्स मिळालेले आहेत. किती आले आहेत ह्याचे फॅक्टर्स? 3 क्यूब बाय 5 क्यूब. ओके, तर याचं फायनल आन्सर आपल्याला किती मिळालेलं आहे? देअरफोर करा आधी. ठीक आहे, देअरफोर क्यूब रूट ऑफ 27 बाय क्यूब रूट ऑफ 125 इज इक्वल टू 3/5. हे कसं आलं? क्यूब आणि क्यूब रूट कॅन्सल झालेलं आहे दोन्हीकडचाही. ठीक आहे, तर आपलं फायनल आन्सर आहे देअरफोर क्यूब रूट ऑफ 27 बाय 125 इज इक्वल टू 3/5. ओके, बघा सेकंड आहे क्यूब रूट ऑफ 16/54. ठीक आहे, तर इथं सेम आपण काय करतोय, सेपरेट करून घेऊया आधी. आता आन्सरमध्ये लिहिताना आपल्याला व्यवस्थितच लिहिलं पाहिजे. ठीक आहे, ज्यावेळेला तुम्ही एक्झाममध्ये लिहिता त्यावेळेला व्यवस्थित स्टेप बाय स्टेप लिहित जा. एकदम डायरेक्ट आपल्याला आन्सर माहिती आहे म्हणून लिहायचं नाही. ठीक आहे, एक्झाममध्ये एक्सप्लेनेशन हे गरजेचं आहे. बघा आता परत इथं आपण काय करून सेपरेट करून घेऊया. क्यूब रूट ऑफ 16 बाय क्यूब रूट ऑफ 54. आता याचे फॅक्टर्स करूया. आधी कितीचा? 16चा फॅक्टर करूया. 2नी ह्याला डिवाइड होते. ठीक आहे, 2 8 जा 16, 2 4 जा 8 आणि 2 2 जा 4 अँड 2 1 जा 2. ठीक आहे, बघा काय केलं. 2 8 जा 16. ओके, परत 2 4 जा 8, 2 2 जा 4 आणि 2 1 जा 2. लक्षात आलेलं आहे. आता इथं आपल्याला फॅक्टर्स मिळालेले आहेत. आता आपण काय करूया, 54चे फॅक्टर्स बघूया. बघा 54चे फॅक्टर्स करूया. इथं 3नी डिवाइड करूया. 3 1 जा 3, 2 राहिले, 3 8 जा 24. ओके, परत 3 6 जा 18, 3 2 जा 6. आता इथं 2 आहे तर 2नी ह्याला भाग जाणार. 3नी जाईल का? नाही, तर 2नी जाणार. 2 1 जा 2. ठीक आहे, आता जे काही फॅक्टर्स आले आहेत, आता इथं 4 फॅक्टर्स आले आहेत. इथं 3 एक आला आणि 2 वेगळा आलाय. तर जे काही फॅक्टर्स आले आहेत ते आधी आपण लिहून घेऊया. ठीक आहे, 2 इंटू आता 16चे काय आलेत बघा, 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2, 4 टाइम्स 2 आहेत. आता इथं 3 टाइम्स 3 1 2 3 म्हणजे 3 इंटू 3 इंटू 3 अँड इंटू 2 असं आलेलं आहे. तर बघा ह्यातला एक 2 कॅन्सल होईल, ह्यातला एक. ठीक आहे, तर आता 3चे आपल्याला फॅक्टर्स म्हणजे 3 टाइम्स 2 आणि 3 टाइम्स 3 हे आपल्याला मिळालेलं आहे. ओके, तर 2 क्यूब मायनस 3 क्यूब हे आपल्याला मिळालेलं आहे. तर हे कशाचं झालं? क्यूब रूट ऑफ 16 बाय क्यूब रूट ऑफ 54. आता याचं फायनल आन्सर काय येईल? 2/3. ओके, देअरफॉर क्यूब रूट ऑफ 16 आणि क्यूब रूट ऑफ 54 इज इक्वल टू 2/3 येईल. का? क्यूब आणि क्यूब रूट इथं कॅन्सल होतो. ठीक आहे, तर फायनल आपलं देअरफॉर होल क्यूब रूट of 16/54 is equal to 2/3. आलं लक्षात? हे आपलं फायनल आन्सर आलेलं आहे. आता लास्ट वन बघा, थर्ड एक्झाम्पल. इफ क्यूब रूट ऑफ 729 इज इक्वल टू 9 आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, आणि त्यांनी दिलेलं पण आहे. देन क्यूब रूट ऑफ
0.000729 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. बघा तिथं काय सांगितलेलं आहे त्यांनी, क्यूब रूट ऑफ 729चा आन्सर 9 आहे बरोबर. तर त्यांनी विचारले आता हे डेसिमलमध्ये आहे, तर ह्याचा आन्सर किती येईल असं त्यांनी विचारलेलं आहे. तर बघूया, ह्याचे आपल्याला फॅक्टर्स करून घ्यायचे आहेत. ठीक आहे, आता ह्याचे फॅक्टर्स करण्यासाठी काय करावे लागेल आपल्याला, आता डेसिमल काढायला लागेल त्यातला. तर आपण काय करणार आहोत, 729 म्हणजे 729 डिवाइड, आता किती इकडं डेसिमलच्या इकडे किती संख्या आहेत बघा, 1 2 3 4 5 6 आहेत ना, तर आपल्याला 6 0 द्यायला पाहिजेत. 1 2 3 4 5 6 आपल्या यातला डेसिमल आता निघाला, म्हणजे डेसिमल काढण्यासाठी. ठीक आहे, आपण काय केलेलं आहे, असं डिवाइड करून घेतलेलं आहे. आता बघा इथे काय होईल, आता क्यूब रूट ऑफ 729 बाय क्यूब रूट ऑफ 10 लाख आहे. ठीक आहे, 1 2 3 4 5 6. आता ह्याचं आपल्याला काय करायचं आहे, फॅक्टर्स करायचे आहेत. तर बघा आधी 729चे फॅक्टर्स करून घेऊया. 9 आहे तर तिथं 3 डिवाइड होणार त्याला. ठीक आहे, 3 2 जा 6 राहिला 1, 3 4 जा 12, परत 3 3 जा 9, परत 3 डिवाइड करा, 3 8 जा 24, 3 1 जा 3, परत 3 डिवाइड करा, 3 2 जा 6, परत राहिले 2. ठीक आहे, तर 21 झालेला आहे. 3 7 जा 21, परत ह्याला 3 डिवाइड होते, 3 9 जा 27, 3 3 जा 6, 3 1 जा 3. ठीक आहे, हे 3चे आपल्याला फॅक्टर मिळाले. जोपर्यंत 1 येत नाही तोपर्यंत फॅक्टर करा. ठीक आहे, नेक्स्ट 10 लाख 1 2 3 4 5 6. आता इथं 10नी आपल्याला इझीमध्ये भाग जाऊ शकतो माहिती आहे. ठीक आहे, तर 10नी आपण डिवाइड करूया. 10 1 जा 10 राहिलेत किती 5. आता हा 10 तर गेला, राहिलेत 5 0, 1 2 3 4 5 म्हणजे 1 लाख. ठीक आहे, परत 10नी भाग घालवा. 10 1 जा 10 राहिलेत किती 4 0, 1 2 3 4. ओके, परत 10नी भाग घालवा. 10 1 जा 10 राहिले 3 0, 1 2 3, परत 10नी भाग घालवा. 10 1 जा 10 राहिले 2 0, 1 2, परत 10नी भाग घालवा. 10 1 जा 10 1 0 राहिला. ठीक आहे, तर परत 10 1 जा 10. आलं लक्षात, 3 3च्या फॅक्टर्स मिळालेले आहेत बघा आपल्याला इथे. ठीक आहे, तर आपलं आन्सर काय आलं, आता 729चा आन्सर काय आलेला आहे, 3 × 3 × 3, परत 3 × 3 × 3, आणि 10 लाखचा आन्सर काय आलेला आहे, 10 × 10 × 10, 10 × 10 × 10. ठीक आहे, तर 3 × 3 होल क्यूब घेऊया. ओके, अँड 10 × 10 होल क्यूब किती झाले बघा, 3 3 जा 9, 9 क्यूब बाय 10 10 जा 100, 100 क्यूब. आता काय होईल, क्यूब रूट ऑफ, देअरफॉर करा, देअरफॉर क्यूब रूट ऑफ 729 डिवायडेड बाय क्यूब रूट ऑफ 10 लाख 1 2 3 4 5 6 इज इक्वल टू 9 क्यूब बाय 100 क्यूब. ठीक आहे, आता इथं काय होईल, क्यूब क्यूब रूट कॅन्सल झाल्यामुळे 9/100. तर फायनल आन्सर काय आले बघा, आपल्याला कशासाठी विचारलेलं होतं, क्यूब रूट ऑफ 0.000729 असं आपल्याला विचारलेलं होतं. राईट, तर आपल्या इथं आन्सर काय आलेला आहे बघा, 9/100. ओके, तर डेसिमलमध्ये करताना आपल्याला काय करायला पाहिजे, आधी 0 किती आहेत बघा, 1 2 2 0 आहेत, तर आधी डेसिमल द्या. ओके, डेसिमल नंतर किती संख्या पाहिजेत आपल्याला, 2 पाहिजे आहेत. एक तर ऑलरेडी आहे 9 आणि एक 0 आपल्याला घेतला पाहिजे. ठीक आहे, परत इकडे एक 0. ओके, लक्षात आलं, डेसिमलमध्ये आपण कसं घेतलेलं आहे, 0.09. ओके, तर बघा
याचा फायनल आन्सर आलेला आहे 0.09. हे आपलं फायनल आन्सर आहे. लक्षात आलं? तर आय होप तुमच्या हा टॉपिक लक्षात आला असेल. तसा इझी आहे टॉपिक, फक्त थोडीशी प्रॅक्टिसची गरज आहे आणि खूप मजा येते हे एक्झाम्पल्स सोडवायला. सो प्रॅक्टिस करा अँड बी हॅपी. काही क्वेरीज असतील तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉनवरही क्लिक करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह, नवीन टॉपिकसह. तोपर्यंत बाय.